नमस्कार. महाराष्ट्र वर्तप्रतिनिधीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. देशभरामध्ये सध्या 18व्या लोकसभेसाठी मतदान सुरू आहे आणि पहिल्या 2 टप्प्याचं मतदान संपलं आहे. 19 एप्रिलला पहिलं मतदान आणि आता 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्याचं मतदान संपलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 102 लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकांसाठी मतदान झालं आहे आणि त्यानंतर देशभरामध्ये एकच चर्चा सुरू आहे की देशभरामध्ये मतदानाची टक्केवारी घसरली आहे. पण सरासरी मतदान देशभरामध्ये किती होत असतं आणि याची आकडेवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेली आहे. त्यांच्या वेबसाईटवर आत्तापर्यंत जो डेटा उपलब्ध झालेला आहे किंवा त्यांनी जर दिलेला डेटा आहे त्याचं विश्लेषण आपण या ठिकाणी करणार आहोत. साधारणतः 1951 पासून ते 2019पर्यंत 17 लोकसभेसाठी मतदान झालं आहे. 1951 ते 2019पर्यंत जो डेटा उपलब्ध आहे त्या पहिल्या 2 निवडणुका म्हणजे 1951 आणि 1957चा डेटा आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. 62पर्यंत उपलब्ध नाही आहे. म्हणजे पहिल्या 3 लोकसभेचा डेटा आपल्याला उपलब्ध नाही आहे. 1967 पासून ते 2019पर्यंतचा डेटा आपल्याला उपलब्ध आहे. आणि या डेटाचं विश्लेषण केल्यानंतर असं लक्षात येतं की एकूण देशाची जी मतदानाची सरासरी आहे ते 55% ते 60% या दरम्यानच आहे. आणि अजून 40% मतदान कधी पूर्ण होत नाही. पण 100% मतदान हे आत्तापर्यंत कधी झालेलं दिसून आलं नाही. साधारणतः 1967 पासून ते 2019पर्यंत आपण जर बघितलं तर 4 ते 5 वेळेसच मतदानाची टक्केवारी ही 60%पेक्षा जास्त झालेली दिसून आली आहे. आता आपण या टक्केवारी बघणार आहोत. 1967मध्ये 61.4% मतदान झालं आहे. 1971मध्ये 55.27% मतदान झालं आहे. 1977मध्ये 60.49% मतदान झालं आहे. 1980मध्ये 56.92% मतदान झालं आहे. 1984मध्ये 63.56% मतदान झालं आहे. 1989मध्ये 61.95% मतदान झालं आहे. 1991मध्ये 56.73% मतदान. 1996मध्ये 57.94% मतदान. 1998मध्ये 61.97% मतदान. 1999मध्ये 59.99%. 2004मध्ये 58.07%. 2009मध्ये 58.19%. 2014मध्ये 66.44% आणि 2019मध्ये 67.40% मतदान झालं आहे. ही मतदानाची जी सरासरी आपण पाहिली तर सर्वाधिक मतदान हे आपल्याला 84मध्ये झालेलं दिसून येत आहे. 1984मध्ये म्हणजे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर एक मोठ्या प्रमाणामध्ये मतदान त्या ठिकाणी झालेलं दिसून येत आहे. त्यानंतर 1989मध्ये 61.95% मतदान झालं आहे. याचं कारण म्हणजे 1988ला तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी मतदारांचं वय 21वरून 18 वर्ष केलं आहे आणि नवा मतदारांनी यामध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेतला. त्यामुळं त्या ठिकाणी मतदान वाढलं आहे. 1977च्या निवडणुकीचं जर आपण पाहिलं तर आणीबाणीनंतर पहिल्यांदा झालेली ती निवडणूक होती आणि त्याचा आणीबाणीचा जो एक प्रकारचा परिणाम या ठिकाणी झालेला दिसून येईल. त्यामुळे आणीबाणीच्या विरोधामध्ये सर्वात जास्त मतदान या ठिकाणी 60.49% झाले आहे. त्याच्यानंतर थेट 2014ला 66.44% मतदान झालं आहे. आणि आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो प्रचार केला 2014ला त्याचा परिणाम हा नव मतदारांमध्ये जास्त प्रमाणात झाला किंवा मतदारांमध्ये जनजागृती त्या ठिकाणी जास्त झाली. आणि 2019मध्ये 66.40% मतदान झाले. याचं कारण तत्कालीन जो परिणाम बघितला आपण तर ते या ठिकाणी पाकिस्तानवर जे एअर स्ट्राईक केली आपण त्याचा राष्ट्रभावना या ठिकाणी जागृत झाली आणि राष्ट्रभावनेमुळं या ठिकाणी मोठ्या ठिकाणी मतदान झालं दिसून आहे. मतदानाची ही सरासरी आत्तापर्यंत जर आपण बघितली तर 55 ते 60%च्या दरम्यान या ठिकाणी दिसून येत आहे. 1967ला 61.4% मतदान झालं. त्याचं कारण म्हणजे नुकतंच इंदिरा गांधी सत्तेवर आल्या आणि त्यांनी या ठिकाणी गरीबी हटाव ही मोहीम ही घोषणा दिली आणि त्याचा परिणाम उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आहे.
साधारणतः आपण जर मतदानाचा हे कालावधी बघितला किंवा पर्सेंटेज बघितलं तर ते नक्कीच काही ठिकाणी परिवर्तनासाठीच झालेलं दिसून आलेलं आहे. कारण जास्त मतदान हे परिवर्तनासाठी होतं असं गृहीत धरलेलं जात आहे किंवा याचं विश्लेषण त्या ठिकाणी केलं जात आहे. म्हणजे एखादी घटना त्याच्या विरोधामध्ये ती मतदानातून ते दाखवून द्यायचा प्रकार भारतामध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहे. जसे की आपण आत्ता बघितलं तर आणीबाणीनंतर सर्वात जास्त मतदान झालं आहे. 84ला जास्त मतदान झालं आहे. 89ला राजीव गांधींच्या विरोधामध्ये जास्त मतदान झालं दिसत आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये 2014 आणि 2019ला मतदान झालेलं दिसून आहे. मतदानाची ही टक्केवारी जर बघितली आपण तर साधारणतः भारतामध्ये उत्तर भारत आणि दक्षिण भारतामध्ये कोणत्याही राज्यामध्ये सरासरी मतदान 60% आसपास झालेलं दिसून आहे. लोकसभा निवडणुकाच्या कोणत्याही असं विश्लेषण केलं तर प्रत्येक राज्यनिहाय जर आपण जर बघितलं तर इथं शक्य नाही देणार, पण जे डेटा आमच्याकडे उपलब्ध आहे त्यानुसार 60 ते 70च्या दरम्यान खूप कमी प्रमाणात मतदान आहे. पण 55 ते 60% दरम्यान मात्र दरवर्षी मतदान दिसून आहे. दर 5 वर्षाला आपण लोकशाहीचा हा महोत्सव साजरा करतो. सर्वांनी मतदान करावं अशीच या ठिकाणी अपेक्षा असते. हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अशी विनंती आहे. धन्यवाद.